नमस्कार. छोटी इंदू, व्यंकू महाराज आणि मोठी इंदू यांची गाठभेट झालेली असते. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात, आज मला खूपच आनंद झालाय, कारण आज परत एकदा मी इंदूच्या बालपणी गेल्यासारखं वाटतंय. तेव्हा मात्र इंदू बोलते, व्यंकू महाराज मला सुद्धा आनंद झालाय. त्यावेळेला इंदू बोलते, खरं सांगू, मलाच भेटून खूप आनंद झालाय. पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, ती म्हणजे इंदू, अगं गोपाळ, आदू ते सगळेजण कुठे आहेत? तेव्हा लगेच इंदू बोलते, खरं सांगू, तुला तर माहितीच पाहिजे गोपाळ या जगातच नाही म्हणून. तेव्हा छोटी इंदू बोलते, असं होऊच शकत नाही. गोपाळ आहे, तो जिवंत आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच इंदू बोलते, अगं काय बोलतेस तू? गोपाळ कसा जिवंत असेल? तू काय बोलतेस ना, ते तुला तरी समजतंय का? तेव्हा मोठ्यानी ती लहान इंदू बोलते, अगं हो, मला समजतंय, म्हणूनच तर मी तुला सांगतेय, गोपाळ जिवंत आहे, माझ्यावरती विश्वास ठेव. हे ऐकल्यानंतर तिला खूपच आनंद झालेला असतो. त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात, इंदू, खरंच खरंच माझा गोपाळ जिवंत आहे. तेव्हा लगेच मोठी इंदू बोलते, व्यंकू महाराज, तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना, मग व्यंकू महाराज तुम्ही या गोष्टीचा विचार का करता? तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, अगं असं का बोलतेस? समजा आपला गोपाळ जिवंत असेल तर? तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज, तुम्ही स्वतः त्याच्यावरती अंत्यसंस्कार केलेत आणि तुम्ही हे म्हणताय? व्यंकू महाराज, खरंच तुम्हाला हे पटतंय? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, हो इंदू, मला हे पटतंय. कुठेतरी मला असं वाटतंय की गोपाळ जिवंत आहे. तेव्हा मात्र इंदू बोलते, व्यंकू महाराज प्लीज, आपला गोपाळ जिवंत नाही, पोस्टमॉर्टमचे सुद्धा रिपोर्ट आले. आपण स्वतः गोपाळची बॉडी ताब्यात घेतली होती. तेव्हा लगेच छोटी इंदू बोलते, मी सांगते ना गोपाळ जिवंत आहे म्हणून, तर माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच इंदू बोलते, तू का असं सांगतेस? जर का गोपाळ जिवंत असता तर तो आतापर्यंत आमच्या समोर आलाच असता ना. तेव्हा लगेच ती छोटी इंदू बोलते, येईल ना, तो गोपाळ सुद्धा तुमच्या समोर नक्की येईल, पण त्याची अजून यायची वेळ झाली नाही. पण उद्या मात्र तुम्ही बघतच राहाल की गोपाळ जिवंत आहे म्हणून. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, इंदू, जर का असं झालं तर बरंच होईल ना. तेव्हा लगेच इंदू बोलते, हो, मला खूप आनंद होईल. खरं सांगू, मला एवढा आनंद होईल की मी सांगू शकत नाही आहे. तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात, गोपाळ जर का जिवंत असेल तर सगळंच अगदी ठीक होईल. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, पण आपण विश्वास कसा ठेवायचा? तेव्हा ती छोटी इंदू बोलते, उद्या तुम्ही मला भेटा ना, उद्या तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाच. मी तुम्हाला सांगते ना, सगळं काही ठीक होणार म्हणून. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, वहिनी, आपण एकदा विश्वास ठेवूया ना, एकदा विश्वास ठेवल्याने काहीही होत नाही. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, जशी तुमची इच्छा. व्यंकट भाऊजी, पण आता जरा आराम करूया का? इकडे मात्र सगळेजण खूप खुश असतात. इंदूने अधोक्षजला फोन केलेला असतो. इंदू अधोक्षजला म्हणते, आदू, तू घाबरू नकोस, मी थोडेच दिवसात गावात परत येईल. तेव्हा लगेच आदू बोलतो, ते काही नाही, तू कुठे आहेस ते मला सांग, मला तुला भेटायचं आहे इंदू. तेव्हा लगेच इंदू बोलते, आदू प्लीज हट्ट नको ना करूस. आदू प्लीज, तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतोय. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, इंदू, तू इथे नाहीस तर माझं मन कशातच लागत नाही आहे. इंदू प्लीज प्लीज मला समजून घे ना. तेव्हा लगेच इंदू बोलते, खरं सांगू, मी तुला समजूनच घेतेय, प्लीज असं नको ना वागूस, समजून घे ना तू.
तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदूच्या हातातून फोन घेत म्हणतात, आदू, अरे असं काय करतोस तू? बाळा, मला कळतंय तुम्हाला माझी काळजी आहे, पण तू आमची काळजी करू नकोस. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, आई, तुझ्याशिवाय आणि इंदूशिवाय मला नाही जमत, माहिती आहे ना? आई, तुम्हीच तर दोघी माझं जग आहात. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, अधोक्षज, अरे आम्ही आलोय ना ते आमच्या प्रायचित्तासाठी. अधोक्षज प्लीज, तूच जर का असे आमचे पाय ओढत राहिलास तर आम्ही पुढे कसं जायचं? तेव्हा अधोक्षज बोलतो, मी तुमचे पाय नाही ओढत, तर मला सुद्धा तुमच्या या प्रायचित्तामध्ये सामील करून घ्या. मी तुमच्या समोर हात जोडतो. तेव्हा मात्र त्याला खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, इंदू प्लीज अधोक्षजला सांग आपण कुठे आहोत ते. त्याला सुद्धा आपल्या सोबत येऊ देत आणि उद्या जर का आपल्या समोर सगळ्याच गोष्टी आल्या तर बरं होईल ना. इंदू प्लीज तू समजून घे. तेव्हा लगेच इंदू बोलते, पण पण व्यंकू महाराज तुम्ही काय बोलताय, कळतंय? तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, माझ्यावरती विश्वास ठेव, सगळं काही नीट होईल. इंदू, तू कोणत्याच गोष्टीची काळजी करू नकोस, सगळं नीट होणार. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज तुम्हाला असं वाटतंय, पण मला मात्र खूप भीती वाटतेय. असं वाटतंय की सगळ्याच गोष्टी हातातून बाहेर होत चालल्यात. तेव्हा लगेच व्यंकू महाराज अधोक्षजला सांगतात, आम्ही या गावी आहोत, पाहिजे तर तू ये. तेव्हा मात्र शकुंतलाबाई म्हणतात, आम्ही सुद्धा येणार. आणि सगळेजण त्या गावी जायला निघालेले असतात. इकडे इंदू बोलते, व्यंकू महाराज, अहो काय केलं तुम्ही? आता अधोक्षज आपलं राहतं घर सोडून आपल्याकडे येईल, आणि मला तर आपल्या घरात माणसं पाहिजे होती जेणेकरून आपल्या घरावरती कुणीतरी लक्ष ठेवेल. काय गरज होती तुम्हाला सांगायची? तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, इंदू, अगं नको असा विचार करूस. खरं सांगू का इंदू, असा विचार करण्यापेक्षा आता जे काही होईल ना त्या गोष्टींचा विचार करूया. आणि आता नको या गोष्टींमध्ये तू अजिबात स्वतःला गुंतवून ठेवूस. तेव्हा मात्र इंदू बोलते, खरं सांगू, तुम्ही काय बोलताय तेच मला समजत नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात, ते सर्व जाऊ देत, आता उद्याचा दिवस कधी उजाडतोय या गोष्टीकडे माझं लक्ष लागलंय. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, माझं सुद्धा. ती छोटी इंदू म्हणाल्याप्रमाणे माझा गोपाळ जर का खरोखर जिवंत असेल तर. तेवढ्यात इंदू स्वतःशीच बोलते, खरं सांगायचं तर व्यंकू महाराजांनी तिच्यावरती खूपच विश्वास ठेवलाय, पण खरोखर गोपाळ जिवंत असेल तर मला सुद्धा आनंदच होईल. पण गोपाळ जिवंत पाहिजे, आणि जर का गोपाळ जिवंत नसेल तर व्यंकू महाराजांचा मात्र मूड ऑफ होईल. इकडे सकाळ झालेली असते. व्यंकू महाराज त्या छोट्या इंदूला जाऊन भेटलेले असतात. व्यंकू महाराज त्या छोट्या इंदूला बोलतात, कुठे आहे माझा गोपाळ? तू तर बोलली होतीस ना माझा गोपाळ जिवंत आहे म्हणून. तेव्हा लगेच ती बोलते, हो तुमचा गोपाळ जिवंत आहे, आणि तो बघा तो येतोय. आणि तेवढ्यात मात्र ती त्या दिशेने हात करते. इंदू, अधोक्षज, मोठ्या बाई, शकुंतलाबाई सगळेजण एकत्र असतात. त्यावेळेला शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना म्हणतात, गोपाळ, अहो गोपाळ कसा काय जिवंत असेल? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, विठुरायाने जर का आपल्यावरती उपकार केले असतील तर, त्यांनी आपल्या गोपाळला जिवंत ठेवलं असेल तर. तेवढ्यात त्या धुक्यामधून गोपाळ बाहेर आलेला असतो. गोपाळला बघून व्यंकू महाराजांना खूपच रडू कोसळतं. ते खूपच रडायला लागतात. तेव्हा मात्र इंदू बोलते, गोपाळ, गोपाळ जिवंत आहे, हे कसं शक्य आहे? त्यावेळेला लगेच अधोक्षज बोलतो, गोपाळ दादा, आणि लगेच अधोक्षज जाऊन गोपाळला मिठी मारतो. तेव्हा गोपाळ अधोक्षजच्या पाठीवरून हात फिरवत बोलतो, अधोक्षज, अरे काय झालं? अरे मीच आहे गोपाळ. मला मान्य आहे मी तुमच्या समोर यायला पाहिजे होतं,
पण काय करू, नाईलाज झाला रे. मला सुद्धा शांत राहावं लागलं, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण आज मात्र मला खूप बरं वाटतंय तुम्हा सर्वांना भेटून. तेव्हा लगेच इंदू बोलते, गोपाळ तू जर जिवंत होतास तर इतके दिवस तू घरी का आला नाहीस? तेव्हा लगेच गोपाळ बोलतो, मी जर का घरी आलो असतो तर त्या श्रीकलाला समजलं असतं की मी जिवंत आहे म्हणून, आणि त्या श्रीकलाने मग माझ्यावरती हात उचलला असता किंवा मला मारण्याचा तिने प्रयत्न केला असता. म्हणूनच कदाचित या सर्व गोष्टी मी लपवून ठेवल्या. पण प्लीज तुम्ही उगाचच वेगळा अर्थ काढू नका. त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज आणि शकुंतलाबाई गोपाळ जवळ जातात आणि गोपाळला म्हणतात, गोपाळ अरे इतके दिवस आम्ही आमच्या आयुष्यातली कशी घालवले ना, ते आमचं आम्हाला माहिती. गोपाळ अरे खूप धक्का बसला रे. खरंच सांगतो गोपाळ, गोपाळ तू आमच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला होतास. हे सत्य पचवताना आम्हाला खूपच कठीण जात होतं. आम्ही कसं सत्य पचवत होतो ना, ते आमचं आम्हाला माहिती. पण आता मात्र मला शांत बसून चालणार नाही. आता सगळ्याच गोष्टी आमच्या समोर आल्या. तेव्हा मात्र लगेच गोपाळ बोलतो, बाबा बाबा मी जिवंत आहे. बाबा तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, गोपाळ तुला बघून आज मला खूपच बरं वाटलं. खरं सांगू गोपाळ, एवढा आनंद झाला की मी सांगू शकत नाही. तेव्हा लगेच गोपाळ बोलतो, मला सुद्धा आनंद झाला. मला सुद्धा किती आनंद झाला ना, मी सांगूच शकत नाही. तेव्हा मात्र लगेच इंदू गोपाळ जवळ जाते आणि गोपाळला म्हणते, गोपाळ मी तुझ्या खुन्याला शिक्षा दिलीये, त्याला गजार पाठवलंय आणि त्या श्रीकलाच्या कचाट्यातून आपलं घर सुद्धा सोडवलंय. तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा गोपाळ बोलतो, इंदू अगं माझं सगळीकडे लक्ष होतं. इंदू मला दिसत होतं तू काय काय करत होतीस ते. खरंच मला तुझं कौतुक वाटतं इंदू. खूप छान वाटलं इंदू तुझ्याकडे बघून. तेव्हा लगेच इंदू बोलते, खरं सांगू आज मला सुद्धा खूप आनंद झाला. एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही आहे. पण आज मात्र मला खूप बरं वाटलं. तेव्हा मात्र तिची खूपच खुश झालेली असते. त्याच वेळेला मोठ्या बाई म्हणतात, पण गोपाळ तू इतके दिवस या गावात काय करत होतास? तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, आजपर्यंत विठुरायाची भक्ती मनापासून केली नाही, पण आज मात्र स्वतःला पश्चाताप झाला आणि जिथून श्रीकलाने माझा काटा काढला तिथपासून मी माझ्या विठुरायाची भक्ती अगदी नियमित करतो. असं वाटतं विठुरायाच्या भक्तीतच तल्लीन राहावं. खरंच खूप बरं वाटतंय. एवढा आनंद झालाय की सांगू शकत नाही. तेव्हा मात्र खूपच आनंद गोपाळला झालेला असतो. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, गोपाळ अरे तू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालायस? तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो, हो आता फक्त तोंडी विठुरायाचं नाव, बाकी काही नको. तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश असतो आणि व्यंकू महाराजांना तर एवढा आनंद झालेला असतो की त्यांचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालेला असतो. त्याच वेळेला लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज आता कशाला कोणत्या गोष्टीची काळजी करताय? सगळं काही नीट झालंय. आणि तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात, पण ती माझी छोटी इंदू कुठे आहे? आणि व्यंकू महाराज त्या छोट्या इंदूला शोधत असतात. त्या छोट्या इंदूला त्या शोधत असताना मात्र ती तिथून गायब झालेली असते आणि ते बघून मात्र व्यंकू महाराज म्हणतात, म्हणजे छोटी इंदू फक्त आणि फक्त माझा गोपाळ मला परत देण्यासाठी आली होती. बघितलंस इंदू, म्हणजे आज सुद्धा विठुराया आपल्या पाठीशी उभा राहिला. तेव्हा लगेच इंदू बोलते, हो ना विठुराया पाठीराखा. त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात, खरंच आज मी धन्य झालो. मला बाकी काही नको. मला माझा मुलगा मिळाला, माझं कुटुंब माझ्या सोबत आहे आणि माझ्या कुटुंबातली सगळी माणसं विठ्ठलाची भक्ती करायला लागली आहेत. मला आणखीन काय हवंय? तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात,
व्यंकट भाऊजी मी सुद्धा तुमची माफी मागते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी अहो तुम्ही तर मला आई समान आहात, मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. आणि तुम्ही जर का माफी मागणार असाल ना वहिनी, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कधीच तुमच्याशी बोलणार नाही. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, व्यंकट भाऊजी असा विचार सुद्धा करू नका. व्यंकट भाऊजी आता आपण सगळेजण आनंदाने राहूया. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, हो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.